तुमचा पाल्य किंवा तुमचा विद्यार्थी चौथीला जर आहे, चौथी वर्गात आता गेलायत, तिसरी मधून जर चौथी मध्ये गेलायत, तर त्याच्यासाठी सर्वात अत्यंत महत्वाचा व्हिडिओ हा असणार आहे की चौथीच्या वर्गात तो असताना कोणत्या 11 एक्झाम्स आहेत, 11 स्कॉलरशिप परीक्षा आहेत की तो त्या एक्झाम्स देऊ शकतो. तर अशा 11 एक्झाम्स तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. काही प्रायव्हेट एक्झाम्स आहेत, काही गव्हर्नमेंट एक्झाम्स आहेत की ज्या तुम्ही स्कॉलरशिप स्वरूपात तुम्ही काय स्कॉलरशिप त्याच्यापासून मिळवू शकतात. मेडल्स, ट्रॉफी, अजून रोख रक्कम, अशा प्रकारचे काही काही गिफ्ट तुम्हाला मिळवू शकतात. आणि तुम्ही ते गिफ्ट तर जाऊ द्यात, पण तुम्ही इतकी प्रॅक्टिस होईल तुमची की पुढच्या वर्षी नवोदयला तुम्ही काय होशाल, एकदम सोयीस्कर होशाल, तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही. त्याच्यासाठी काय करायचंय, या सगळ्या एक्झाम्स तुम्ही देत चालायच्या, 11च्या 11 एक्झाम्स देत चाला. पण 11 एक्झाम्स निघाल्या, त्याचे फॉर्म निघाले, काहीही झालं तर तुम्हाला समजेल कुठे. त्याच्यासाठी काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि बेल आयकॉनलाही प्रेस करून ठेवायचंय. म्हणजे चॅनलवर जेव्हाही नवीन व्हिडिओ पडेल आणि नवीन आपले फॉर्म वगैरे बद्दल अपडेट येईल तर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. बघा 11 एक्झाम्स, 11 परीक्षा कोणत्या कोणत्या आहेत. पहिली तर तुम्हाला माहिती आहे स्कॉलरशिप परीक्षा. आता जी काय आहे चौथी आणि सातवीला झाली आहे, 5वी आणि 8वी कॅन्सल होऊन चौथी आणि सातवीला झालेली स्कॉलरशिप परीक्षा असते, बरोबर. ती सर्वांना गव्हर्नमेंट एक्झाम्स. त्याच्यानंतर आर्यभट्ट एक्झाम आहे. आर्यभट्ट एक्झाम ही चौथीला असते, बरोबर. आता याच्याबद्दल तुम्हाला माहितीच नाही, ह्या एक्झाम्स काय जाणून घ्या, काय काय असतं त्याच्याबद्दल, काय काय नाही. आर्यभट्ट एक एक्झाम आहे, स्कॉलरशिप एक्झाम आहे, बरोबर. त्याच्यानंतर ऑलिम्पियड एक्झाम आहे. कोणती एक्झाम आहे, ऑलिम्पियड. आता ऑलिम्पियड पण इंग्लिश मधून असते, मॅथ्स, सायन्स, हे तिन्ही याच्यात ऑलिम्पियड एक्झाम असते. मग ऑलिम्पियड ही एक एक्झाम. त्याच्यानंतर लक्षवेध. लक्षवेध ही एक एक्झाम आहे, तुम्ही चौथीला देऊ शकतात. त्याच्यानंतर टॅलेंट सर्च एक्झामिनेशन ही एक एक्झाम आहे, जी काही तुम्ही चौथीला जर असाल आणि आता जात असाल तर याचा सगळ्यांचा अभ्यास कुठे भेटेल, तर आपल्या चॅनलवर सगळं काही अवेलेबल आहे. सगळं काही तुम्हाला इथे भेटून जाणार आहे. आणि तुम्हाला काही अडचणी असली तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, तिथून ग्रुपमध्ये जॉईन व्हा, तुम्हाला सगळ्या अपडेट्स भेटत राहतील. त्याच्यानंतर आय एम विनर ही एक एक्झाम आहे. कोणती, आय एम विनर ही एक एक्झाम आहे. भारत टॅलेंट सर्च एक्झामिनेशन, BTS किंवा BTSC ही एक एक्झाम आहे, भारत टॅलेंट सर्च एक्झामिनेशन. त्याच्यानंतर CV रमन बाल वैज्ञानिक. कोणती, CV रमन बाल वैज्ञानिक ही एक परीक्षा आहे तुम्हाला, बरोबर. त्याच्यानंतर अभिरूप. अभिरूप ही एक परीक्षा आहे, बरोबर का. अभिरूप ही परीक्षा आहे तुम्हाला इथे देता येते चौथीला. सर्वात महत्वाची काय, मंथन. मंथन ही एक परीक्षा आहे. मंथनचे लेक्चर सुरू झालेले आहेत. चौथी स्कॉलरशिपचेही सगळे लेक्चर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. लवकरात लवकर जा, बघा, मंथनचेही लेक्चर्स आहेत. तिथे जाऊन तुम्ही अभ्यास करा. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, तुमच्याकडे टाइम आहे, तिथे जाऊन तुम्ही अभ्यास करून तुम्ही एक्झाम साठी प्रिपेअर होऊ शकतात अगोदरच, कळालं. या सगळ्या प्रकारच्या एक्झाम्स आहेत. जे जे विद्यार्थी किंवा तुमचे पालक हे व्हिडिओ बघत असतील किंवा तुमचे शिक्षक असतील, तुमच्या वर्गमित्रांना शेअर करा, तुमच्या शाळेच्या ग्रुपमध्ये शेअर करा. चौथीला विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे, सगळ्या काही एक्झाम्स बद्दल. आता या सगळ्या एक्झामची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भेटणार आहेत. अजून काही माहिती हवी असेल तर आम्हाला नक्की कळवा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, तिथून जाऊन आम्हाला संपर्क साधा. किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतायत हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू.